नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये कंपॅरेटर इंटरफेस काय असतो ते बघणार आहोत. ओके. तर जावामध्ये जेव्हा पण आपण सॉर्टिंग करतो, तर मोस्टली जेव्हा आपण नंबर सॉर्ट करतो तेव्हा आपण अरेज डॉट सॉर्ट मेथड यूज करतो, राईट? किंवा आपण स्वतःचा अल्गोरिदम पण यूज करू शकतो, जसं की बबल सॉर्ट झाला, मर्ज सॉर्ट झाला, राईट, क्विक सॉर्ट झाला. हे सॉर्टिंग अल्गोरिदम्स आहेत ज्याच्याने तुम्ही सॉर्ट करू शकता. प्रिमिटिव्ह डेटा टाईप जर सॉर्ट करायचं, जसं की स्ट्रिंग, इंटिजर वगैरे झाले, तर ते तुम्ही त्यासाठी अल्गोरिदम पण लिहू शकता किंवा अरेज डॉट सॉर्ट जी जावाची मेथड आहे ती पण युज करू शकता. ते कम्पॅरेटिव्हली इझी असतं. बट लेट्स से तुम्हाला जर कस्टम सॉर्टिंग करायची, ओके. कस्टम सॉर्टिंग म्हणजेच काय? लेट्स से तुमच्याकडे ऑब्जेक्ट्स आहेत, ओके. लिस्ट ऑफ एम्प्लॉईज आहेत तुमच्याकडे, आणि त्या एम्प्लॉईजला तुम्हाला सॉर्ट करायचं आहे बेस्ड अपॉन त्यांची सॅलरी. ओके. बेस्ड अपॉन त्यांची सॅलरी. आता नंबरच्या केसमध्ये काय असतं, आपण डायरेक्ट नंबर कम्पेअर करतो आणि मग आपल्याला गरजेनुसार ते सॉर्ट करतो. बट एम्प्लॉईच्या केसमध्ये एम्प्लॉई एक ऑब्जेक्ट आहे, राईट? तुमच्याकडे त्या ऑब्जेक्टची लिस्ट आहे आणि तुम्हाला एक सर्टन कंडिशनवर ते सॉर्ट करायचे. ओके. फॉर एक्झाम्पल आपण आता जे बघणार आहोत, आपण सॅलरीवर सॉर्ट करणार आहोत, हायेस्ट टू लोएस्ट. तर त्या केसमध्ये तुम्हाला जर जावाचे जे मेथड प्रोव्हाइडेड आहे, जसं की अरेज डॉट सॉर्ट, कलेक्शन डॉट सॉर्ट, आणि त्या सॉर्ट मेथडला तुम्हाला सांगायचं आहे की मला बेस्ड अपॉन सर्टन कंडिशन सॉर्ट करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला कम्पॅरेटर इंटरफेस यूज करावं लागेल. ओके. ओके. तर कम्पॅरेटर इंटरफेस यूज करून काय करतो आपण? जे सॉर्टिंग आहे ते आपण बेस्ड अपॉन सर्टन क्रायटेरिया सॉर्ट करतो. ओके. आणि मोस्ट प्रॉब्ली आपण हे केव्हा यूज करतो? जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट्स दिले, लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स दिली, आणि त्या लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला बेस्ड अपॉन सर्टन प्रॉपर्टी किंवा कंडिशन, ओके, तुम्हाला सॉर्ट करायचं. ओके. तर आपण ते बघू. तर जसं मी सांगितलं, व्हॉट इट डज, डिफाईन्स अ सिंगल मेथड. त्या इंटरफेस मध्ये एक सिंगल मेथड आहे, ओके. त्या इंटरफेस मध्ये एक सिंगल मेथड आहे, कम्पेअर. आणि ती घेते दोन ऑब्जेक्ट ऑफ सेम टाईप, ओके, सेम टाईप. म्हणजे लेट्स से तुम्ही एम्प्लॉईज सॉर्ट करताय, तर ती दोन एम्प्लॉईज कम्पेअर करेल, ओके. ती एम्प्लॉईज आणि दुसरा कुठला ऑब्जेक्ट असेल दोन्ही कम्पेअर करणार, ओके. तर ती कम्पेअर मेथड काय घेते? टू ऑब्जेक्ट्स ऑफ सेम टाईप. ओके. एम्प्लॉई सॉर्ट करतायत, दोन्ही एम्प्लॉईचे ऑब्जेक्ट पास करा, अदरवाइज तो कंपायलर एरर थ्रो करेल. देन जेव्हा आपण ते कम्पेअर करतो, तेव्हा जर त्या दोघांचे कम्पॅरिझन करताना जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर ऑब्जेक्ट वन इज लेस दॅन ऑब्जेक्ट टू. जर व्हॅल्यू इक्वल आली तर ऑब्जेक्ट वन इज इक्वल टू ऑब्जेक्ट टू, आणि पॉझिटिव्ह आली तर ऑब्जेक्ट वन इज ग्रेटर दॅन ऑब्जेक्ट टू. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, लेट्स से ऑब्जेक्ट वन आहे एम्प्लॉई वन आणि ऑब्जेक्ट टू आहे एम्प्लॉई टू. जर एम्प्लॉई वन ची सॅलरी, आता आपण सॅलरीवर कम्पेअर करतो, राईट? जर एम्प्लॉई वन ची सॅलरी इज लेस दॅन एम्प्लॉई टू, तर मग एम्प्लॉई वन इज लेस दॅन एम्प्लॉई टू. इक्वल आहे तर दोघं इक्वल आहे. आणि जर सॅलरी ग्रेटर एम्प्लॉई वन ची, तर मग जर पॉझिटिव्ह नंबर आला तर सॅलरी ऑफ एम्प्लॉई वन इज ग्रेटर दॅन सॅलरी ऑफ एम्प्लॉई टू, म्हणजे एम्प्लॉई वन इज ग्रेटर दॅन एम्प्लॉई टू. ओके. तर हे कसं करणार आपण? आपण बेसिकली त्याची सॅलरी सबट्रॅक्ट करू. ओके. ऑब्जेक्ट वन म्हणजे एम्प्लॉई वन ची सॅलरी आपण एम्प्लॉई टू मधून सबट्रॅक्ट करू, आणि जर जी व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर एम्प्लॉई वन लेस, जर इक्वल आली तर इक्वल, आणि जर ग्रेटर आली तर एम्प्लॉई वन म्हणजेच ऑब्जेक्ट वन ग्रेटर. ओके. तर हे लक्षात ठेवा की निगेटिव्ह व्हॅल्यूचा अर्थ काय, झिरोचा अर्थ काय, पॉझिटिव्हचा अर्थ काय. ओके. तर आपलं यूज केस जे आपण बघितलं, यू कॅन यूज कम्पॅरेटर विथ सॉर्टिंग मेथड्स लाईक कलेक्शन डॉट सॉर्ट आणि अरेज डॉट सॉर्ट. अरेज डॉट सॉर्ट आणि कलेक्शन डॉट सॉर्ट हे कम्पॅरेटर इंटरफेसचा यूज करतात सॉर्टिंग साठी. ओके. आणि हे स्पेसिफिकली हा जो इंटरफेस आहे, हे कस्टम सॉर्टिंग साठी यूज होतो मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. आता ह्या सॉर्ट मेथड सोबत तो कसा यूज होतो ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू. ओके. सॉर्टिंग फक्त याच्यानेच करता येत नाही असं नाही, तुम्ही स्वतःचा सॉर्टिंग अल्गोरिदम पण लिहू शकतात. क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट, प्रॉबल सॉर्ट, ओके, असे भरपूर सॉर्टिंग अल्गोरिदम. ओके. तर आपण वळूया डेमोकडे. ओके. तर माझ्याकडे ऑलरेडी एम्प्लॉई क्लास आहे. आपल्याकडे एम्प्लॉई क्लासमध्ये दोन कन्स्ट्रक्टर येत आहेत. हे कन्स्ट्रक्टर जे दिसते तुम्हाला, एज आणि नेम, आपण ते प्रिव्हियस एक्झाम्पल साठी वापरलं होतं ऍरेलिस्टच्या. मी ते तसंच राहू देतो, कारण की माझे दुसरे प्रोग्राम चालणार नाहीत मग. आणि मी एक नवीन कन्स्ट्रक्टर बनवलंय, त्यात आपण नेम, एज आणि सॅलरी तिघ गोष्टी घेतोय. ओके. नेम, एज आणि सॅलरी तिघ गोष्टी घेतोय. आता एम्प्लॉई मध्ये तीन ऍट्रिब्यूट्स आहेत, एक आहे नेम, एज आणि सॅलरी. ओके. ते आपण कन्स्ट्रक्टर मध्ये घेतोय आणि त्या प्रॉपर्टीज असाइन करतोय, आणि त्यात एक मेथड आहे जी काय करते, एम्प्लॉईचं नेम आणि एज डिस्प्ले करते. ओके. कुठला एम्प्लॉई आहे, आपण याच्यात सॅलरी पण टाकून देऊ, आणि जेव्हा आपण प्रिंट करू तेव्हा आपल्याला समजेल की सॉर्टिंग बरोबर झालंय का नाही. ओके. तर सॅलरी
हायफन कॉमा टाकून देतो प्लस दिस डॉट सॅलरी. ओके. आता पहिले आपण सेपरेट क्लासमध्ये हा कम्पेरेटर इम्प्लिमेंट करू आणि मग आपण एम्प्लॉई क्लासमध्ये पण सेम मेथड टाकू. ओके. तर ही जी क्लास आहे एम्प्लॉई कम्पेरेटर जी आपल्याला कम्पेरेटरचं इम्प्लिमेंटेशन देणार आहे कम्पेरेटर इंटरफेसचं, तिला आपण त्यात त्यात काय आपण करणार आहे, त्यात आपण कम्पेरेटरचं इम्प्लिमेंटेशन देणार आहोत. तर आपण आता इंटरफेसेस मध्ये जाऊन शोधू कम्पेरेटर. कम्पेरेटर भेटलं कम्पेरेटर. तर कम्पॅरेबल काय आहेत सेपरेट टॉपिक, म्हणजे याच्याशी रिलेटेडच आहे, दोघांमध्ये डिफरन्सेस आहेत ते आपण शेवटी कम्पेअर करू, पण आता आपला फोकस आहे कम्पेरेटर. ओके. फिनिश. आला आपला मेथड, आला आपली क्लास. आणि आता याच्यात आपण टाकू आपला कम्पेरेटर काय कम्पेअर करणार आहे, एम्प्लॉई कम्पेअर करणार आहे. मला टाईप मध्ये काय द्यायचं, एम्प्लॉई, राईट. आणि आता हा सांगेल ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड, आपण ऍड करू. बघा कंपायलरने आपल्याला अं, या या इंटरफेस मध्ये जी मेथड आहे ती ऍड करून दिली. ती काय घेते, दोन ऑब्जेक्ट घेते, दोघं पण टाईप काय एम्प्लॉई, राईट. हे एम्प्लॉई टाईप काय, कारण की आपण इथं कम्पॅरेटरला सांगितलंय की हा माझा जो कम्पॅरेटर आहे हा एम्प्लॉई कम्पेअर करणार आहे, म्हणून आपण इथं एम्प्लॉई डिफाईन केलाय आणि म्हणूनच ह्या मेथड मध्ये एम्प्लॉई टाईपचे दोन ऑब्जेक्ट दिसत आहेत इनपुट मध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल मी इथं जर टी केला तर तुम्हाला एरर येईल. बघा एरर आला, कारण की बघा कम्प्युटर मध्ये तुम्ही टाईप दिलाय टी आणि इथं तुम्ही घेताय मेथड मध्ये घेताय टाईप एम्प्लॉई, तर ते मॅच होत नाही. म्हणून जो तुम्ही टाईप डिफाईन केलाय तेच मेथड मध्ये इनपुट गेलं पाहिजे कम्पेअर मेथड मध्ये. ओके. आणि ही मेथड रिटर्न करते इंटिजर, जे आपण सुरुवातीला बघितलं. निगेटिव्ह इक्वल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे हा छोटा O1, इक्वल म्हणजे दोघं इक्वल, आणि पॉझिटिव्ह म्हणजे O1 मोठा. ओके. तर आपल्याला काय करायचंय, एकदम सिम्पल इम्प्लिमेंटेशन आहे. काय, आपल्याला O1 डॉट, O1 म्हणजे आपला एम्प्लॉई, सॅलरी मायनस O2 डॉट सॅलरी, बस एवढंच आहे, दुसरं काहीच नाही याच्यात. ओके. आपण काय करतो, सॅलरी कम्पेअर करतो, म्हणजे सॅलरी सबट्रॅक्ट करतो बेसिकली. निगेटिव्ह आली तर काय होईल, O1 छोटा, इक्वल आली तर ही व्हॅल्यू झाली 0, म्हणजे दोघं एम्प्लॉई इक्वल आहे. आणि पॉझिटिव्ह आली तर O1 मोठा, बस एवढंच आहे. ओके. तर हे झालं एकदम आपलं सोपं साधं सोपं सरळ इम्प्लिमेंटेशन. आपण जाऊया आता सॉर्ट, एक नवीन क्लास तयार केली त्याच्यात. बघा आपले काय तीन कामाचे क्लासेस आहे, एम्प्लॉई, एम्प्लॉई कम्पॅरेटर आणि सॉर्ट. या बाकीच्या दुसऱ्या ट्युटोरियलसाठी वापरलेले आहेत, हॅलो वर्ल्ड वगैरे. ओके. तुम्ही हा हॅलो वर्ल्ड मला डिलीट करू द्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आपल्या काय कामाचे आहेत पहिल्या तीन क्लासेस. मी आलो सॉर्ट मध्ये. आपल्याला आता फटाफट एम्प्लॉई क्रिएट करावं लागतील. एम्प्लॉई E1 इक्वल टू न्यू एम्प्लॉई. आता आपण नेम मायक्रॉस, एज 28, कॉमा सॅलरी, सॉरी सॅलरी आपली इंट आहे 40,000. ओके. आणि असे आपण तीन एम्प्लॉई टाकू. एक 40,000 घेऊ, एक 35,000 घेऊ आणि एक 50,000 घेऊ. ओके. तर आपला काय करायचं, आपल्याला डिसेंडिंग मध्ये सॉर्ट करायचं. तर डिसेंडिंग मध्ये सॉर्ट करायचं ते त्याच्यासाठी एक चेंज करावं लागेल आपल्याला कम्पॅरेटर मध्ये. तो नंतर करू आपण. बट फर्स्ट आपण काय करू, असेंडिंग ने सॉर्ट करून घेऊ. मग तो जो चेंज करावा लागेल तो करू आणि मग डिसेंडिंग ने सॉर्ट करू. ओके. पहिले आपण फक्त बघून घेऊ सॉर्टिंग कसं होतं. ओके. फॉर सिम्प्लिसिटी पर्पज आपण पहिले बघून घेऊ. तर E1 E2 पहिले आपण असेंडिंग करतोय लक्षात ठेवा, मग डिसेंडिंग करतोय. तीन एम्प्लॉईज झाले. आता ह्यांना करायचं आहे, ह्यांना आपल्याला लिस्ट मध्ये टाकायचं आहे, राईट. मी आता ऍरे लिस्ट क्रिएट केली आहे ऑफ एम्प्लॉई. ओके. आणि ती आता ती होल्ड करू शकते एम्प्लॉईजला. तर आपण एक लिस्ट तयार करू आधी, आणि ते लिस्ट तयार केल्यानंतर आपण तिला सॉर्ट करण्याचा प्रयत्न करू. तर माझ्याकडे ऑलरेडी एक स्निपेट आहे. तर मी काय केलं आता, E3 E2 E1 मी मुद्दामून जे एम्प्लॉई हायेस्ट सॅलरी वाला त्याला वरती घेतलाय, जेणेकरून आपण जेव्हा सॉर्ट करू तेव्हा आपल्याला दिसेल की ती असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झाली. बघा पहिले काय केलं, E3 म्हणजे 50,000 वाला सॉर्ट वरती टाकलाय. आणि जेव्हा आपण सॉर्ट करू तेव्हा तो सगळ्यात शेवटी आला पाहिजे, कारण की आपण असेंडिंग सॉर्ट करतो.
ओके. तर हे ऍड केले, आता आपल्याला सॉर्ट करायचं. तर आपण आता कुठली मेथड वापरणार आहे? कलेक्शन. कारण की तुमच्या ऍरे लिस्ट, लिंक लिस्ट, कुठलीही लिस्ट झाली ती सॉर्ट करण्यासाठी आपण कलेक्शन्स ची सॉर्ट मेथड वापरतो, राईट? कलेक्शन्स कलेक्शन्सने सॉर्ट मेथड दिली, तिला दोन इनपुट लागतात. एक म्हणजे तुमची लिस्ट जी सॉर्ट करायची आणि नंतर कम्पेरेटर. ओके. तर आपण कलेक्शन्स क्लास मध्ये कलेक्शन्स डॉट, हा कलेक्शन क्लास आहे, राईट? कलेक्शन क्लास. आणि त्यात सॉर्ट मेथड असेल बघा. सॉर्ट सॉर्ट मेथड काय घेते बघा, दोन टाईप येतात. जर तुम्ही लिस्ट दिली तर लिस्ट मेथड काय करते, आपण ते पण वाचून घेऊ. सॉर्ट द लिस्ट इंटू असेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू द नॅचरल ऑर्डरिंग ऑफ द एलिमेंट. नॅचरल ऑर्डरिंग. ओके. नॅचरल ऑर्डरिंग म्हणजे काय? जर तुमचे फॉर एक्झाम्पल इंटिजर असले तर 1 2 3 4 5 6 7 8, राईट? जर तुमचं स्ट्रिंग असली तर स्ट्रिंग अल्फाबेट्स नुसार सॉर्टिंग होते. तर तर ही झाली तुमची नॅचरल ऑर्डरिंग. ओके. बट जर तुम्हाला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू सर्टन ऍट्रिब्यूट्स, म्हणजे तुम्हाला कस्टम सॉर्टिंग करायची आहे, तर आपण दुसरं व्हर्जन वापरतो त्याचं. ते म्हणजे ते दोन इनपुट घेतं, एक लिस्ट आणि दुसरं कम्पॅरेटर. तर ते वाला आपण वापरणार आहोत. ओके. तर लिस्ट आपल्याकडे आहे एम्प्लॉईची लिस्ट, आणि सेकंड आहे आपलं कम्पॅरेटर. कम्पॅरेटरचं नाव काय? एम्प्लॉई कम्पॅरेटर. एम्प्लॉई याचा ऑब्जेक्ट लागेल बेसिकली. एम्प्लॉई कम्पॅरेटरचा न्यू एम्प्लॉई कम्पॅरेटर. ठीक आहे. झालं. आता ही मेथड काही रिटर्न करत नाही. ही मेथड काय करेल, ह्या लिस्टला सॉर्ट करेल. ओके. बेसिकली तुम्ही जी लिस्ट प्रोव्हाइड केली त्याला सॉर्ट करून ठेवून देईल. मग जेव्हा तुम्हाला ही लिस्ट तुम्ही इटरेट करणार, तेव्हा तुम्हाला दिसेल की ते कुठल्या ऑर्डर मध्ये तुमचे एलिमेंट रिट्रीव्ह होतात. तर आपण तेच आपलं इटरेटर वापरू. इटरेटर ऑफ एम्प्लॉई आय टी इक्वल टू, सॉरी, एम्प्लॉई लिस्ट. आता लिस्ट आपली सॉर्टेड आहे. ओके. ही लाईन काय करेल, लिस्टला सॉर्ट करेल. डॉट इटरेटर, आणि आपण इटरेटरची मेथड वापरू हॅज नेक्स्ट वाली. ओके. तर इटरेटरने कसं इटरेट करता आपल्याला माहिती असेल. तर माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही माहिती असेल तर सांगून देतो थोडक्यात की इटरेटर काय करतं, तुम्हाला एक एक एलिमेंट रिट्रीव्ह करून देतं. तर बेसिकली त्या दोन मेथड असतात, एक म्हणजे हॅज नेक्स्ट आणि दुसरी म्हणजे नेक्स्ट. हॅज नेक्स्ट मेथड काय सांगते की हा इटरेटर मध्ये एलिमेंट आहे, तुम्ही रिट्रीव्ह करू शकता. तर ती काय रिटर्न करते, ट्रू और फॉल्स. जर ट्रू असेल तर आपण इटरेटर मधून एलिमेंट घेऊ शकतो, जर नसेल, हॅज नेक्स्ट फॉल्स असेल तर तुम्ही इटरेटर मधून तुम्हाला काही भेटणार नाही. तर असं वाईल लूप मध्ये आपण, युझिंग वाईल लूप आपण हे सगळं एलिमेंट्स रिट्रीव्ह करू शकतो इटरेटर मधून. तर आता आपण इटरेटर मधून आपल्याला घ्यायचा एम्प्लॉई. तर हॅश नेक्स्ट ने जर ट्रू रिटर्न केलं तर आपण इटरेटरची दुसरी मेथड वापरायची, आय टी डॉट नेक्स्ट. ती रिटर्न करेल तुम्हाला एम्प्लॉई. तर ज्या दिवशी ज्या वेळेस याने फॉल्स रिटर्न केलं, फाईल मधून बाहेर पडेल आणि तुमच्या इटरेटर मध्ये जेवढे पण एलिमेंट ते संपले येतात. ओके. आता ई डॉट डिस्प्ले इन्फो. डिस्प्ले इन्फो बघा आपलं सगळं इन्फॉर्मेशन दाखवते ती एम्प्लॉई मेथड, एम्प्लॉई क्लास मधली मेथड. ओके. आता मी याला रन करतो. बघा सॉर्ट झालंय. पहिले काय 35,000, देन 40,000, देन 50,000. बाय डिफॉल्ट सॉर्टिंग सॉर्टिंग झाली असेंडिंग ऑर्डर मध्ये, कारण की आपण जे इम्प्लिमेंटेशन दिलंय एम्प्लॉई कम्प्युटर मध्ये ते काय आहे, E1 O1 कम्पेअर करतोय विथ O2, एम्प्लॉई वन कम्पेअर विथ करतोय विथ एम्प्लॉई O2. आता ह्याला जर उलट करायचं तर काही नाही, तर तुम्हाला काय करायचंय, त्यांची ऑर्डर चेंज करायची, O2 मायनस O1 करावं लागेल, म्हणजे उलट करावं लागेल. हे उलट केलं म्हणजे तुमची जी सॉर्टिंग होईल ती होईल इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके. बघा झालं. 50,000, 40,000, 35,000 झालं की नाही. आता आपण काय करू, अं, आता होतं एज वर, आता आपण एज वर सॉर्टिंग करू. ठीक आहे. कारण आता सॅलरीवर सॉर्टिंग झालं, आता आपण एज वर करू. तर मी एज पण चेंज करून टाकतो, 35 आणि याची ठेवू 24. ठीक आहे. आता तुम्हाला काय चेंज करावं लागेल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. तर सॅलरीच्या जागी फक्त एज वापरावं लागेल, राईट? एज डिसेंडिंग करायचंय म्हणून मी O2 मायनस वन करतोय, असेंडिंग करायचं तर O1 मायनस O2 करू शकतो. तर तिथे गेलो.
बघा आता सॉर्टिंग कशात झालं, एज वर, एवढं सोपं आहे राईट. तर विथ युझिंग कम्पॅरेटर इंटरफेस तुम्ही सॉर्टिंग करू शकता कुठल्याही क्रायटेरियावर. ओके. आणि ते पण कस्टम सॉर्टिंग. आपली कस्टम सॉर्टिंग म्हणजे काय, नॅचरल ऑर्डर मध्ये करतोय का आपण, नाही, आपण कुठल्या तरी एका क्रायटेरियावर म्हणजे बेस्ड अपॉन एज, बेस्ड अपॉन सॅलरी, राईट, ह्याच्यावर आपण सॉर्टिंग करतो. आता तिघांचं नाव माझ्याकडून मायक्रॉस ठेवलं गेलंय. ओके. त्याला थोडं आपण 1, 2 आणि 3 असं करून टाकू. ठीक आहे, जस्ट फॉर फन. तर हे होतं आपलं कम्पॅरेटर इंटरफेस वरचं ट्युटोरियल. आपण बघितलं कम्पॅरेटर इंटरफेस यूज करून आपण कसं लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट सॉर्ट करू शकतो. ओके. आणि आपण कस्टम सॉर्टिंग केली बेस्ड अपॉन सॅलरी, बेस्ड अपॉन एज, आपल्या कंडिशननुसार आपण सॉर्टिंग केली. ओके. तर आपण नॅचरल ऑर्डर ऑफ सॉर्टिंग नाही केलं, आपण काय केलं, बेस्ड अपॉन कस्टम क्रायटेरिया आपण सॉर्टिंग केली. तर तुम्हाला पण अशी रिक्वायरमेंट आली की तुम्हाला सॉर्ट करायचं आहे सर्टन क्रायटेरिया, आणि ऑब्जेक्ट सॉर्ट करायचे. ओके. जर तुम्हाला प्रिमिटिव्ह सॉर्ट करायचे तर तुम्ही ते युझिंग कलेक्शन डॉट सॉर्ट किंवा अरेज डॉट सॉर्ट विदाउट कम्पॅरेटर इंटरफेस तुम्ही देऊ शकता, कारण की ते नॅचरल ऑर्डर मध्ये सॉर्ट करायचं. ओके. त्या केसमध्ये तुम्हाला डिपेंड करायची गरज नाही इंटरफेस. बट तुम्हाला जर कस्टम सॉर्टिंग पाहिजे तरच तुम्ही ह्या कम्पॅरेटर इंटरफेस कडे जा. ओके. तर आता व्हिडिओ खूप मोठा झाला त्यामुळे आपण ते कम्पॅरिझन घेणार नाही, कारण की मला एक्झाम्पल देऊन शिकवायला आवडतं. तर आपण ते एक्झाम्पल कम्पॅरेबल आणि कम्पॅरेटरचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, पार्ट 2 मध्ये, ह्या याच कम्पॅरेटर इंटरफेसच्या सिरीजच्या. ओके. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.